नमस्कार मित्रांनो, तुमच्या गावातून हायवे जाणार आहे का? तुमची जमीन सरकार घेणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नावावरची जमीन या प्रोजेक्ट मध्ये आहे की नाही हे तुम्हाला कसं कळणार? कारण बऱ्याच वेळा असं होतं, काम सुरू झाल्यावर लोकांना कळतं आणि तोपर्यंत उशीर झालेला असतो. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी ऑनलाईन पद्धत दाखवणार आहे ज्यामुळे तुम्ही घर बसल्या कोणत्या गावातून हायवे जाणार, कोणत्या सर्वे नंबरची जमीन जाणार आणि तुमची जमीन त्यामध्ये आहे की नाही हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकता. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सध्या राज्यात आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर हायवे, एक्सप्रेसवे आणि रस्त्यांची कामं सुरू आहेत आणि या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन केली जात आहे. आता प्रश्न असा आहे, ही जमीन कोणाची जाणार, कोणत्या गावाची जाणार आणि आपली जमीन त्यामध्ये येते का? याचं उत्तर शोधण्यासाठी सरकारने एक ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्याचं नाव आहे भूमी राशी पोर्टल. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही अगदी सविस्तर माहिती पाहू शकता. मित्रांनो, या पोर्टलचं नाव आहे भूमी राशी. या पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला देशभरातील विविध रस्ते, प्रोजेक्टची माहिती मिळते. विशेष म्हणजे कोणत्या प्रोजेक्टसाठी किती जमीन घेतली जाणार, कोणत्या गावांचा समावेश आहे आणि त्या संदर्भातील नोटीस, हे सगळं तुम्ही इथे पाहू शकता. आता आपण एकदम सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने समजून घेऊया की ही माहिती कशी पाहायची. सर्वप्रथम तुम्हाला भूमी राशी पोर्टलवर जायचं आहे. पोर्टल उघडल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, सर्च. या सर्च वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्च वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही पर्याय येतील. त्यामध्ये वेगवेगळ्या एजन्सीज दिलेल्या असतात, जसं रस्ते बांधणाऱ्या विविध संस्था, वेगवेगळ्या प्राधिकरणांद्वारे केलेली कामं. आता यामध्ये ज्या एजन्सी अंतर्गत प्रोजेक्ट चालू आहे ती तुम्हाला निवडायची आहे. पुढे काय करायचं? यानंतर तुम्हाला स्टेट, राज्य निवडायचं आहे. जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर इथे महाराष्ट्र निवडा. पुढचा स्टेप, राज्य निवडल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे, जसं सोलापूर, बीड, भंडारा, अहिल्यानगर. तुमचा जो काही जिल्हा असेल तो निवडा. आता महत्वाचा भाग, जिल्हा निवडल्यानंतर तुमच्या समोर काही फिल्टर येतात. किती जमीन संपादन होणार आहे, कोणत्या वर्षातील नोटीस आहे किंवा कोणत्या तारखेची नोटीस आहे. जर तुम्हाला विशिष्ट माहिती पाहायची असेल तर तुम्ही तारीख निवडू शकता. पण जर तुम्हाला त्या जिल्ह्यातील सर्व नोटीस पाहायच्या असतील तर हे सगळं ब्लँक सोडायचं आणि त्यानंतर पुढे खाली एक कॅप्चा कोड दिलेला असेल, तो जसा आहे तसाच टाकायचा आणि मग सबमिट वर क्लिक करायचं. सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर एक लिस्ट ओपन होईल. या लिस्ट मध्ये तुम्ही निवडलेल्या एजन्सी अंतर्गत त्या जिल्ह्यातील चालू असलेल्या प्रोजेक्टच्या नोटीस दाखवल्या जातील. प्रत्येक प्रोजेक्ट समोर एक ऑप्शन असेल, व्ह्यू रिपोर्ट. या व्ह्यू रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या प्रोजेक्टची सविस्तर माहिती दिसेल. आता इथून पुढचा भाग हा खूप महत्वाचा आहे, कारण इथेच तुम्हाला कळणार आहे की तुमची जमीन आहे की नाही. आता बघा, 3A नोटीस म्हणजे काय? जेव्हा एखादा प्रोजेक्ट सुरू होतो तेव्हा सर्वप्रथम 3A नोटीस काढली जाते. या नोटीस मध्ये कोणत्या गावांची जमीन लागणार आहे हे नमूद केलेलं असतं. म्हणजे ही एक प्राथमिक माहिती असते. पुढे काय होतं, यानंतर त्या गावांमधील विशिष्ट जमिनींची माहिती तयार केली जाते. 3D नोटीस म्हणजे काय? तर ही सगळ्यात महत्वाची नोटीस असते, कारण यामध्ये थेट शेतकऱ्यांचं नाव दिलेलं असतं, सर्वे नंबर दिलेला असतो, किती जमीन घेतली जाणार आहे हे देखील स्पष्टपणे नमूद केलेलं असतं. म्हणजे तुमचं नाव या 3D नोटीस मध्ये असेल तर तुमची जमीन निश्चितपणे जाणारच आहे. समजा एखाद्या प्रोजेक्टसाठी 100 हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे. सर्वप्रथम 3A मध्ये गावांची नावं येतात. त्यानंतर त्या गावांमधील जमीन निश्चित केली जाते आणि शेवटी 3D मध्ये नाव प्लस सर्वे नंबर येतो. आता सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न,
तुमच्या गावाचं नाव त्या प्रोजेक्ट मध्ये आहे का आणि तुमचा स्वतःचा सर्वे नंबर त्यामध्ये आहे का? कारण फक्त नोटीस पाहून उपयोग नाही जोपर्यंत तुम्ही तुमची जमीन व्हेरीफाय करत नाही. म्हणून आता आपण एकदम प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जेव्हा कोणताही प्रोजेक्ट निवडता आणि व्ह्यू रिपोर्ट वर क्लिक करता तेव्हा तुमच्या समोर त्या प्रोजेक्टची सविस्तर माहिती उघडते. इथे तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी दिसतात. प्रोजेक्टचं नाव, रस्त्याचा तपशील, कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणापर्यंत, एकूण जमीन किती संपादन होणार आहे आणि आतापर्यंत किती जमीन संपादन केलेली आहे, ही माहिती नीट पाहायची. कारण इथून तुम्हाला अंदाज येतो की हा प्रोजेक्ट किती मोठा आहे. आता सगळ्यात महत्वाचा भाग, त्या प्रोजेक्ट मध्ये कोणती नावं येतात यासाठी तुम्हाला त्या प्रोजेक्ट मध्ये दिलेल्या 3A नोटीस उघडायच्या आहेत. 3A नोटीस उघडल्यानंतर त्यामध्ये संबंधित गावांची यादी दिलेली असते. इथे तुम्हाला काय करायचं, तुमच्या गावाचं नाव त्या यादीमध्ये आहे का ते तपासायचं. जर तुमच्या गावाचं नाव त्या यादीमध्ये असेल तर याचा अर्थ त्या प्रोजेक्टसाठी तुमच्या गावातील जमीन वापरली जाणार आहे. मित्रांनो, इथेच अनेक लोक चुकतात. गावाचं नाव दिसलं म्हणजे लगेच घाबरतात. पण लक्षात ठेवा, गावाचं नाव असणं म्हणजे तुमची जमीन जाणारच असं नाही. म्हणून पुढचा टप्पा खूप महत्वाचा आहे. 3D नोटीस उघडा. तुम्हाला आता त्या प्रोजेक्ट मधील 3D नोटीस उघडायच्या आहेत. 3D नोटीस उघडल्यानंतर तुम्हाला एक सविस्तर लिस्ट दिसेल. या लिस्ट मध्ये शेतकऱ्यांचं नाव, सर्वे नंबर आणि किती जमीन संपादन केली जाणार आहे ही माहिती दिलेली असते. आता काय करायचं, या लिस्ट मध्ये तुमचं नाव शोधायचं किंवा तुमचा सर्वे नंबर शोधायचा. जर तुमचं नाव किंवा तुमचा सर्वे नंबर या लिस्ट मध्ये असेल तर तुमची जमीन त्या प्रोजेक्ट मध्ये येत आहे. समजा एक मोठा हायवे प्रोजेक्ट आहे ज्या अंतर्गत जवळजवळ हजारो हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. आता त्या प्रोजेक्ट मध्ये काही गावांचा समावेश केला जातो. त्या गावांसाठी 3A नोटीस काढली जाते आणि त्यानंतर त्या गावांमधील विशिष्ट जमिनी निवडल्या जातात आणि शेवटी 3D नोटीस काढली जाते ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची माहिती दिलेली असते. मित्रांनो, आणखी एक महत्वाची गोष्ट, पोर्टलवर तुम्हाला वेगवेगळ्या तारखांच्या नोटीस दिसतील. काही जुन्या असतील, काही अगदी नवीन असतील. उदाहरणार्थ, नुकतीच काढलेली नोटीस असेल तर ती तुम्हाला डेट वरून ओळखता येते. म्हणून नेहमी सर्वात नवीन नोटीस पाहण्याचा प्रयत्न करा, कारण त्यामध्ये अपडेट माहिती असते. तर मित्रांनो, आज आपण काय बघितलं, भूमी राशी पोर्टल कसं वापरायचं, प्रोजेक्ट कसा शोधायचा, 3A नोटीस मधून गाव कसं शोधायचं आणि 3D नोटीस मधून स्वतःची जमीन कशी व्हेरीफाय करायची. आता तुम्ही स्वतः घर बसल्या मोबाईल वरून अगदी सोप्या पद्धतीने सर्व माहिती पाहू शकता. मित्रांनो, ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, कारण माहिती असेल तरच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या गावात, तुमच्या नातेवाईकांना आणि प्रत्येक शेतकरी मित्राला नक्की शेअर करा. आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.